नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। नांदेडमध्ये पोलिसांसमोरच सर्रास कॉपी पुरवल्याचा प्रकार, 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। नायगावमधील जनता हायस्कूलचा हा व्हिडिओ समोर आलाय। 12वीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा खच, संभाजीनगरमधील निमगावच्या परीक्षा केंद्रावरील हा धक्कादायक प्रकार आहे। संस्थेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालकांसह 17 पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल। पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी, कर्कश आवाज करत कॅम्पसमध्येच बुलेट चालवल्याचा प्रकार। परभणीत प्रशासकीय इमारतीच्या भिंतीलगतची जागा हडपण्याचा प्रयत्न मनपानं हाणून पाडलाय। रात्री करण्यात आलेलं बांधकाम सकाळी मनपाकडून उद्ध्वस्त। जळगावच्या ममुराबाद रोडवर विटांची भरलेल्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली आहे। अपघातामध्ये एक महाविद्यालयीन मुलाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे। तालुका पोलिसांमध्ये घटनेची नोंद। नाशकात शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्यानंच तरुणीची आत्महत्या आणि आर्थिक विवंचनेमधून पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गात अंगणवाडी सेविकेचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळलाय। आरोपी रुजाज फर्नांडिस हा पोलिसांच्या ताब्यात आहे। पैशाच्या हव्यासापोटी हत्या केल्याची आरोपीची कबुली। आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, आदिवासी समाजासाठी विशेष पदभरती आणि बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन, सर्व प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी पदावर सेवेत सामावून घेण्यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन। मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन, परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील 70 गावांना डोंगरी भाग जाहीर करण्याची मागणी आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्याच्या मागणीसाठी बौद्ध समाजाचं आंदोलन, महाविहार मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आहे। कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर विरोधामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाला आहे। कोरटकर विरोधात जोरदार घोषणाबाजी। बुलढाण्याच्या खामगावमधील बँक ऑफ बडोदामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा, शासकीय अनुदान कर्ज खात्यामध्ये जमा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। मराठी येत नसल्यानं स्वाभिमानीकडून अधिकाऱ्याला सज्जड दम। जळगावमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यासह प्रांताधिकाऱ्यावर सेवा हक्क आयोगाची शास्तीची कारवाई, टोकरे कोळी जात प्रमाणपत्रासंदर्भात वेळेत निर्णय न घेतल्यानं कारवाईचा बळगा। जळगावच्या धरणगाव बस स्थानकामध्ये प्रवाशांची गैरसोय, स्थानिक परिसरामध्ये आता दारूच्या बाटल्यांचा खच तर पाण्याची देखील व्यवस्था नाहीये। शिवाय एकाच ठिकाणी महिला पुरुषांसाठी प्रसाधनगृह आहे। शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा याविरोधात संताप। लातूरच्या निलंग्यामधील मुगावमध्ये केळीच्या पिकामध्ये रानडुकरांचा हैदोस, तर रानडुकरांकडून एकरावरील केळीचं पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी, परिसरामधील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती, त्यामुळे पाण्याची नासाडी गळती थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। तर प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे आणि या धरणातून शेकडो गावांना पाणी पुरवठा होत असतो। अकोला शहरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नागरिकांच्या गढूळ पाण्यासंदर्भात तक्रारी, यावर उपाय करण्याची मागणी आहे। भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या निधीमधून वगळले, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि शेतजमिनींचं झालं होतं मोठं नुकसान। नांदेडमध्ये हळद पिकामध्ये आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड, नव्या प्रयोगामध्ये शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळालंय। कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी निराश, शेतामध्ये सोडली जनावरं। वाशिम जिल्ह्यातील मानोरा कारंजा या भागातला हा प्रकार आहे। वाशिममध्ये कांद्याच्या पिकावर मधमाशा येत नसल्यानं शेतकऱ्याकडून कृत्रिम परागकणाचा प्रयोग, तर मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत साशंकता आहे। बिजवाई कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत। मका लागवडीमधून नांदेडचा शेतकरी मिळवतोय भरघोस उत्पन्न, पाटोदा येथल्या किशनराव पाटलांचा मका लागवडीचा प्रयोग यशस्वी झालेला आणि पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीमधून त्यांनी चांगलं उत्पन्न मिळवलंय। ठाण्याच्या शहापूरमध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस भात खरेदीला सुरुवात झाली। मार्च अखेरपर्यंत भात खरेदी पूर्ण न झाल्यास मुदतवाढ मिळणार आहे का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 30% नागरिकांचं ई-केवायसी अपूर्ण आहे। रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 15 मार्च शेवटची मुदत असेल। नागरिकांना मेरा ई-केवायसी ॲप वापरण्याचं आवाहन। परभणीच्या सेलू नगरपालिकेविरोधात व्यापारी आक्रमक झालेत, भरमसाठ करवाढ केल्याचा आरोप करत
व्यापाऱ्यांकडूनच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। वाढत्या उष्णतेचा आंबा उत्पादकांना फटका बसतोय। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोहर गळायला सुरुवात झाली आहे। उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 37 अंशांवर उन्हापासून संरक्षणासाठी नागरिकांकडून टोपी, रुमाल, स्कार्फचा वापर करण्यात येतोय। तापमान वाढल्यानं भंडारामध्ये शीतपेय, रसवंतीची दुकानं सध्या फुललेली आहेत। बाजारामध्ये टरबूज, खरबूज आणि द्राक्षाला देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे। नाशिकमध्ये गोळीबार करणारे 4 जण ताब्यात। गोवर्धन परिसरामध्ये गोळीबाराचा प्रकार। घटनेनंतर संशयित आरोपींना तलवारीचा धाक दाखवून पळ काढला होता। होळीच्या पार्श्वभूमीवर गोव्यामध्ये सॅनिटरी पॅडच्या आडून सुरू असलेल्या दारूच्या तस्करीचा पर्दाफाश। पोलिसांकडून 42,82,000चा मुद्देमाल जप्त। लोणावळा शहर आणि ग्रामीण भागामधील पानटपऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई। अनेक पानटपऱ्यांमधून नशेची पावडर आणि इतर साहित्य जप्त। पालघरमध्ये महिला बचत गटाच्या नावे कर्ज घेऊन 5 लाखांचा अपहार केल्याचा आरोप। तलासरीच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील प्रकार आहे। कारवाईची मागणी आहे। पुण्याच्या इंदापूरमध्ये महसूल सहाय्यक महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 25,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकानं रंगेहात पकडलाय। जालना बॉम्ब शोधक आणि नाशक पथकामधील श्वान शेरी निवृत्त झाली। बॉम्ब शोधक पथकातील कर्मचाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांकडून निरोप। शेरीच्या मदतीनं अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात मदत झाली होती। गोंदिया बस स्थानकामध्ये 14 सीसीटीव्हीद्वारे 24 तास वॉच, 5 सुरक्षा रक्षकांचा पहारा। पंढरपुरात भिक्षेकरांच्या इतर ठिकाणी रवानगी करण्याची मागणी आहे। भिक्षेकरांची आणि भिक्षेकरांच्या भाविकांना त्रास होत असल्यानंच त्यांना स्थलांतरित करण्यात यावं यासाठी शहरातील नागरिक आणि भाविक आग्रही होते। हिंगोलीत खासदार अशोक चव्हाणांच्या हस्ते ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन। माजी मंत्री रावसाहेब दानवे, आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांचीही उपस्थिती। चंद्रपूरमधील ऐतिहासिक झरपट नदीचं पुनरुज्जीवन होणार आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश आहेत। नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आता 1 कोटी रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। ठाण्यात पोलीस क्रीडा महोत्सव समारोप कार्यक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्व पोलीस क्रीडा संघाकडून मानवंदना। पुण्याच्या मावळमध्ये संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन। शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा जास्त मोबदला मिळावा यासाठी इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे। बीडच्या माजलगावमधील दिंडरूच्या खोलेश्वर विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला। विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत 374 विद्यार्थ्यांचा सहभाग। पुण्याच्या देहूमध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या तयारीसाठी आढावा बैठक। संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 16 मार्चला होणार आहे। वाशीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या जानगीर महाराज पालखीचं हजरत मिर्झा बाबा दर्ग्यामध्ये स्वागत करण्यात आलं। मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला। विशेष म्हणजे दर्ग्यामध्ये हिंदू भाविक भजन करतात आणि मुस्लिम बांधव पालखीचं स्वागत करतात। सोलापुरात शिवाचार्य महास्वामी यांची यात्रा उत्साहात संपन्न। अग्निप्रवेश सोहळा इथलं मुख्य आकर्षण आहे। कोळशाच्या निखाऱ्यावरून चालण्याची ही परंपरा आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची यात्रेत सहभागी उपस्थिती होती।